ओम नमो भगवते वासुदेवाय। हिरण्याक्षाचा उद्धार झाला आणि भगवंतानी वराह रूपामध्ये येऊन जी पृथ्वी रसातळाला गेली होती तिला वर आणलं, आपल्या शिंगाच्या टोकावर ठेवून, आणि तिला एका जागी स्थिर केलं. त्यामुळे स्वयंभू मनूला ब्रह्मदेवानी जी प्रजा निर्मितीची आज्ञा केली होती त्या आज्ञेच्या परिपालनासाठी एक स्थिर असं स्थान मिळालं. विदुर आणि मैत्रेयांचा संवाद चाललाय आणि हा संवाद शौनक ऋषींना उग्रश्रवा नावाचे सूत सांगतायत. जेव्हा त्यांनी शौनकांनी विचारलं की मग पुढे पृथ्वीवर सृष्टी निर्मितीसाठी कसे कसे प्रयत्न केले गेले ते आपण आम्हाला सांगावं. आणि हा प्रश्न त्याच्या आधी विदुरांनी मैत्र्यांना केला होता की ते म्हणाले की तुम्ही मैत्रीजी परोक्ष गोष्टींचं सुद्धा तुम्हाला ज्ञान आहे. परोक्ष म्हणजे आपल्या मागे होऊन गेलेल्या, भूतकाळात होऊन गेलेल्या घटना गोष्टी. तेव्हा आम्हाला आता सांगा की प्रजापतींचेही पती असलेले, श्रेष्ठ प्रजापती असलेले ब्रह्मदेव त्यांनी मरीची इत्यादी प्रजापतींची निर्मिती केल्यानंतर पुन्हा सृष्टी वाढवण्यासाठी म्हणून काय प्रयत्न केले. आणि या सगळ्या मुनीश्वरांनी आणि स्वयंभू म्हणून ब्रह्मदेवांच्या आज्ञेचं कशा प्रकारे परिपालन केलं, प्रजेची वृद्धी कशी केली, हा प्रश्न विचारताना त्यांनी एक अधिक स्पष्ट असा प्रश्न विचारला की काय हो, ह्या सगळ्यांनी मरीची इत्यादी मुनीश्वर आणि स्वयंभू मनू वगैरे ह्या जगताची उत्पत्ती आपापल्या पत्नींच्या सहकार्यानं केली का यातल्या प्रत्येकानं आपलं आपलं कार्य स्वतंत्र करून त्याच्यातून सृष्टीची निर्मिती झाली, का या सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्यानं सहयोगानं ह्या जगताची रचना केली. हा प्रश्न ऐकल्यानंतर मैत्रेयजी विदुरांना सांगतायत की ह्याच्यात 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्याची कुठल्याही प्रकारे गती कळणं कठीण आहे असं ते जीवांचं प्रारब्ध आहे तो एक भाग. दुसरं प्रकृतीचा नियंता असलेला पुरुष हा दुसरा भाग. आणि काळ, ह्या 3 गोष्टी सृष्टीच्या निर्मितीसाठी कारणीभूत होणार आहेत. ते त्यांचे 3 मुख्य हेतू आहेत. पण एवढ्यानं सुद्धा भागत नाही, या तिघांच्या बरोबर भगवंताचं सान्निध्य असावं लागतं. असं जेव्हा भगवंताचं सान्निध्य मिळतं तेव्हा त्रिगुणमय अशा प्रकृतीमध्ये क्षोभ निर्माण होतो. म्हणजेच सत्व, रज आणि तम ह्या तिन्ही गुणांमध्ये असमानता यायला लागते, क्षोभ निर्माण होतो, चांचल्य निर्माण होतं आणि त्याच्यातून महत्त्वाची निर्मिती होते. त्यात पुन्हा दैवाच्या प्रेरणेनं रजप्रधान असलेल्या महत्त्वातून वैकारिक म्हणजे सात्विक, दुसरा राजस आणि तिसरा तामस असा 3 प्रकारचा अहंकार निर्माण झाला. आणि त्याच अहंकारातून आकाशातील 5-5 तत्वांचे अनेक वर्ग प्रकट झाले. 5-5 तत्वांचे अनेक वर्ग याचा अर्थ आहे पंच तन्मात्रा, पंच महाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, शिवाय त्यांच्या 5-5 अधिष्ठात्री देवता, असे अनेक प्रकारचे वर्ग निर्माण झाले. आणि तरी सुद्धा ह्यातल्या कोणालाही स्वतंत्रपणे सगळ्या भूतांचं कार्यरूप असलेलं ब्रह्मांड ते की
निर्माण करता आलं नाही, ब्रह्मांडाची रचना करता आली नाही. आणि म्हणून त्या सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताच्या शक्तीचं सहाय्य घेऊन परस्परांशी संघटित होऊन एका सुवर्णवर्ण अंडाची रचना केली. पण तरी सुद्धा ते सुवर्णमय अंड अचेतनच होतं, निर्जीव होतं. आणि असं ते हजाराच्या पेक्षा अधिक वर्ष, अधिक काळ चेतनाशून्य अवस्थेमध्ये त्या कारणरूप जलामध्ये पडून राहिलं होतं. भगवंतानी जेव्हा त्या हिरणमय अंडामध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्यात अधिष्ठित झाल्यानंतर भगवंतांच्या नाभीतून हजारो सूर्यांचं तेज सुद्धा फिकं पडावं इतका देदीप्यमान असा प्रकाशाचा एक कमळासारखा आकार प्रकट झाला, एक कमळ प्रकट झालं. आणि ते कमळ म्हणजेच यज्ञयावत सर्व जीवांचं, जीवसमुदायांचं आश्रयस्थान होतं. आणि पुढे त्याच कमळातून साक्षात ब्रह्मदेवांचाही जन्म झाला. जेव्हा ब्रह्मांडाच्या गर्भरूप जलामध्ये निद्रिस्त असलेले भगवान श्री नारायण यांनी ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात प्रवेश केला तेव्हा ब्रह्मदेवांना मागच्या कल्पांमध्ये कशा प्रकारे सृष्टी निर्मिती झाली होती त्याचं ज्ञान होऊन आत्ता ह्या वेळेला नामरूपात्मक व्यवस्थेनुसार त्यांनी सर्व लोकांची रचना केली. ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की तत्वविचार, तत्वदृष्टी सृष्टी निर्मिती मागची हा आपल्या सनातन वैदिक धर्माचा विशेष आहे. सृष्टीमध्ये ईश्वरवादी अनेक आहेत, पण ते तत्वदृष्टीनं ईश्वराचं निरूपण न करता केवळ विश्वास आणि भावना या दृष्टीने ते करतात. पण सनातन वैदिक धर्मामध्ये दर्शनशास्त्राच्या प्राधान्यामुळं तत्वदृष्टीनं परमेश्वराचं निरूपण केलं जातं. हे जे हिरणमय अंड, सुवर्णमय अंड म्हटलं, हे सुद्धा एरवी तुम्हा आम्हाला व्यवहारात जी काही अंडी दिसतात, कोंबड्याचं, बदकाचं, आणखीन कोणाचं, तशा प्रकारचं हे अंड नव्हे, हे भावात्मक आहे. आणि ते त्या कारणरूप जलात राहिलं. ते जल सुद्धा आज आपण रासायनिक परिभाषेमध्ये H2O जे म्हणतो तशा प्रकारचं ते जळ नव्हे, हे सुद्धा भावात्मक जळ आहे. याच्यातच पहिल्यांदा अविद्याची सृष्टी निर्माण झाली. नंतर पुढे विराट निर्माण झालं, त्याच्यात ब्रह्मदेव आले. जे ब्रह्मदेव आले ते सुद्धा मुळात छाया स्वरूपच होते. पुढे ती प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे. पण तुम्ही आम्ही भौतिक शरीरातून भौतिकाचा जो विचार करतो तशा प्रकारचा विचार ह्या सृष्टी निर्मिती मागे आपल्याला करता येत नाही. हा तत्वविचार आहे. पुढे ब्रह्मदेवांनी सर्वात प्रथम जी काही सृष्टी निर्माण केली ती आपल्या छायेपासून, कारण त्यांचं रूपच त्यावेळेला छायारूप होतं. आणि त्याच्यातून तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह अशा 5 प्रकारच्या अविद्या निर्माण झाल्या. आपलं हे तमोमय शरीर ब्रह्मदेवांना काही तेवढंच प्रिय वाटलं नाही, आवडलं नाही. आणि म्हणून त्या शरीराचा त्यांनी त्याग केला. आणि ते शरीर ज्याच्यामुळे तहान भूक लागते अशा रात्री रूपात परिणत झालं. आणि त्याच्यातून यक्ष आणि राक्षस यांनी ते ग्रहण केलं. ब्रह्मदेवानी एक शरीर टाकलं, दुसरं शरीर घेतलं, असा जेव्हा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा ब्रह्मदेव
हे आपल्यासारख्या स्थूल पंचमहाभौतिक शरीराचे नसतात, तर ते अत्यंत सूक्ष्म आणि समष्टीमध्ये चैतन्य स्वरूपानंच विराजमान असतात. ही सगळी भावात्मक शरीर आहेत. कामात्मक, क्रोधात्मक, लोभात्मक इत्यादी अनेक प्रकारचे भाव जसे आपल्याला आत्ताच्या लौकिक जीवनात आढळतात, तसेच त्या भावातून ती शरीर त्यांना निर्माण झालेली होती, मिळालेली होती. आणि ती सुद्धा मुळात अत्यंत सूक्ष्म आणि समष्टीमध्येच अस्तित्वात होती. आणि जेव्हा त्यांचा आविर्भाव झाला, त्यांचं प्रकटीकरण झालं कुठल्या ना कुठल्या आकारामध्ये, त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने त्या शरीराचा परित्याग केला. पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.